नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी नवरात्रीमध्ये काढण्यासाठी 3 ते 4 प्रकारच्या रांगोळीचे डिझाईन्स घेऊन आली आहे। तर सगळ्यात पहिले जी मी रांगोळीची डिझाईन आणलेली आहे त्याच्यामध्ये मी 9 प्रकारचे पावलं काढून दाखवलेले आहे। ते तुम्ही रोज एक एक प्रकारची पावलं काढू शकता। ही पावलं काढायला खूपच सोपी आहेत आणि तुम्ही लगेच 2 मिनिटात होतील असे आहेत डिझाईन्स। तर तुम्ही रोज एक प्रकारची रांगोळी नक्कीच काढू शकता। तुम्ही याच्यामध्ये वेगळे रंग पण भरू शकता आणि जर तुम्हाला नुसतं पांढऱ्याच रांगोळीने काढायची असेल तरी पण खूप सिंपल आणि छान दिसते, पण कलरमध्ये तर खूपच छान दिसते। मी आता याच्यामध्ये पिवळा आणि लाल रंगानेच कलर केलेला आहे। तुम्ही वेगळ्या नवरात्रीचा जो ज्या दिवशीचा कलर आहे, रंग आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही रंग भरू शकता। यावर्षी शारदीय नवरात्र 22 सप्टेंबरपासून चालू होत आहे आणि ते आहे 2 ऑक्टोबरपर्यंत। 2 तारखेला दसरा आहे। कोणत्या तारखेला कोणता रंग आहे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मग मी त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे। तर मग तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक शेअर करते, तो व्हिडिओ पण नक्की बघा। दुसरी रांगोळी मी फुलांच्या मदतीने काढलेली आहे। खूप सुंदर फुले मिळतात आता बाजारात। शेवंतीची तर वेगळ्या रंगाची खूप छान फुले असतात। तर मग ती फुले आणून तुम्हाला लगेच बनवता येईल अशी सोपी रांगोळी आहे। एक 5 मिनिटात बनून जाते। नवरात्रात खूप जणांचे 9 दिवस उपवास असतात। तर मग रोज साबुदाणा आणि भगर खाऊन कंटाळा येतो। तर मग विविध प्रकारच्या मी रेसिपीचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत, ते पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, ते पण तुम्ही नक्की बघा। तिसरी जी रांगोळी आहे याच्यामध्ये मी सगळ्या प्रकारचे कलर वापरलेले आहेत। माझ्याकडे जे अवेलेबल होते ते सगळे रंग वापरलेले आहेत। तर नवरात्र म्हणजे विविध प्रकारच्या रंगांचा दिवस असतो, तर त्याच्यामुळे मी 9 प्रकारचे कलर वापरणार होते, पण एवढे अवेलेबल नव्हते म्हणून जेवढे होते ते वापरलेले आहेत। ही डिझाईन पण खूप सोपी आहे बनवायला। तर मधल्या गोलमध्ये तुम्ही वेगळे प्रकारचे डिझाईन काढू शकता। तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा कलश काढू शकता किंवा मग तुम्ही लिहू पण शकता काही। चौथी जी रांगोळीची डिझाईन मी काढलेली आहे ती घटस्थापना दाखवलेली आहे मी त्याच्यामध्ये। तर मग माझ्याकडे छाप होता, जर तुम्हाला कलश काढायचा तर तुम्ही काढू शकता। कलश सोप्या पद्धतीने कसा काढायचा त्याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे, तर तो पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते व्हिडिओची लिंक। सगळ्याच रांगोळीच्या डिझाईन्स खूप सोप्या आहेत मी काढलेल्या, तर तुम्ही नक्की ट्राय करा। जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की क्लिक करून ठेवा। आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपवासाच्या पदार्थाच्या आणि रांगोळीच्या लिंक्स देत आहे, ते पण नक्की बघा। थँक्यू।